आता लवकरच आम्ही आमच्या स्वतःच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहोत. काय सांगतेस काय? काँग्रेस. आणि विक्रमला सुद्धा माझ्यातर्फे काँग्रेस सांग. मी फोन करून सांगेनच त्याला तरी सुद्धा. नक्की सांगेन. आई कुठे आहे? मला आईला ही बातमी द्यायची आहे. आई बाहेर गेलीये. बरं, तू सांग आईला. हा, आणि घरातल्या सगळ्यांना सांग. सांगेन. आणि त्याचबरोबर तू पार्टी कधी देणार आहेस ते सुद्धा मला आईला सांगावं लागेल ना. लवकरच. आई, आई गुड न्यूज आहे. काय झालं? आत्ताच देवचा फोन आला होता. हो, काय म्हणत होती देऊ? अगं लवकरच देऊ नवीन घरात शिफ्ट होणार आहे. आता कुठलं भाड्याचं नवीन घर मिळालं हिला? भाड्याने नाही आई, विक्रमने स्वतः नवीन घर विकत घेतलंय. अगं काय सांगतेस काय? हो ना, तेच सांगण्यासाठी तिने फोन केला होता. अभिलाषा, का ऐकलंस ना? देऊ स्वतःच्या नवीन घरात राहायला जातीये. तुमची देऊ नवीन घरात राहायला जाणार म्हणून तुम्ही जरी खुश असलात तरी त्या बिचाऱ्या विक्रमचं वाईट वाटतं. हो, तुझ्याकडे तुझ्या बापाला भेटायलाही वेळ नाहीये. बापापेक्षा तुझी कामं तुला महत्वाची आहेत हे समजू शकतो. अरे, माझ्या देशात माझ्या घरात राहण्याचं सुख अनुभवतोय मी. खुश आहे मी. मला माहितीये आज तुला हे माझं म्हणणं पटणार नाही, पण एक दिवस निश्चित पटेल. त्यावेळेला वेळ निघून गेलेली असेल. अरे, वेळेवरून आठवलं मला, तुझा हा ISD कॉल आहे नाही का? तुझा बराच वेळ घेतला मी. आय एम सो सॉरी, बिकॉज टाइम इज मनी फॉर यू पीपल. सॉरी. दादू आणि श्रावणी कुठे आहेत? अगं बाबांचं व्याख्यान आधीच झालं होतं ना टाउन हॉल मध्ये. आणि श्रावणी शूटिंगला गेलीये. तिला म्हंटल आधी बंगला मी बघून घेते, पुढे मागे आम्हालाही घ्यावा लागेलच ना. दाम्याने शुभेच्छा पाठवल्या तुम्हाला. आई, ही अग्नीची पूजा कशासाठी करतात? अग्नीला आपण देवता मानतो म्हणून नवीन घरात प्रवेश करताना तिथल्या अग्नीची आपण पूजा करायची. तो शांत राहतो. पूजेकडे लक्ष द्या. शुभ शकून आहे. त्याला माहित नाही ते घर लवकर डिस्ट्रॉय होणार. मी तरी काय करू ग? ते विक्रमादित्य रणवीर राजेचं भाऊ, ब्रदर. देवयानी विक्रमादित्यचं वाईफ. पण रणवीर राजेचं रिलेटिव्ह. तसं त्या दोघांचं काय पण दोष नाही ग. ते विचारांना माहित नाही हे घर डिस्ट्रॉय होणार. तुझा तरी काय दोष होता का? रणवीर राजे कोण हे तुला तरी कुठे माहित होत. पण तुझ्या वाट्याला हे व्हीलचेअर का आलं ग? प्रियता, या चक्रव्यूहात रणवीर राजेचं मी शिकार केलं तर माझा तरी काय दोष?